तर मला असं अपेक्षा होती की 2 वाजेपर्यंत मला AB फॉर्म माझ्या साहेबांकडून काहीतरी निरोप येईल. आता मी या फॉर्म भरून झाल्यानंतर मी आज एकनाथ शिंदे साहेबांची भेट घ्यायला मुंबईला स्वतःहून जात आहे. मी एक स्टँडिंग नगरसेवक तुम्ही डायरेक्ट तिकीट कट केलेलं आहे खालच्या लेवलनं. माझा अन्याय झाला आहे हे कोल्हापूर जिल्ह्यानं बघितलं आहे. तर मला खात्री आहे येणाऱ्या 16 तारखेला मी गुलाल घेऊनच महापालिकेत मी आणि माझे मिसेस दोघं सभागृहात असेल. भलेही माझं चिन्ह बदललेलं असेल तर तुमचा राहुल तुमचाच राहुल असणार आहे. सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. काल ज्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी जे आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत जे मला निरोप पोचवण्याचा तुमच्या माध्यमातून प्रयत्न केला, तर मला नाही माहिती त्यासनी हा निरोप पोचला आहे की नाही पोचला आहे. मला असं अपेक्षित होतं. मी आज अर्ज माझा भरताना माझा किंवा माझ्या मिसेसचा दोन्हीकडे आम्ही अर्ज भरलेला आहेच. ओपनमधून मी आणि लेडीजमधून माझी मिसेस स्नेहल राहुल चव्हाण. तर मला असं अपेक्षित होतं की 2 वाजेपर्यंत मला AB फॉर्म माझ्या साहेबांकडून काहीतरी निरोप येईल. आणि अजून देखील आता मी या फॉर्म भरून झाल्यानंतर मी आज एकनाथ शिंदे साहेबांची भेट घ्यायला मुंबईला स्वतःहून जातो आहे मी. आणि मला साहेबांकडनं आणि श्रीकांतदादा शिंदेंकडनं आणि एकनाथजी शिंदे साहेबांकडून मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. नाही काय नाही, लोकांना माहिती आहे मी जेव्हा राजकारणात उतरलो, मी एक शिवसैनिक म्हणून राजकारणात उतरलेलो. शिवसेना असून ते धनुष्यबाण हे आमच्या रक्तात गुंतलं गेलेलं आहे सगळीकडून. आज मी पक्षानं माझी उमेदवारी जर डावली असली, माझ्यावर जे अन्याय झालेला आहे हे शिंदे साहेबांपर्यंत पोचण्याचं मी हे तुम्हाला तुमच्याकडे विनंती केली ती. साहेबांपर्यंत गोष्ट जाणं गरजेची होती. एक स्टँडिंग नगरसेवक तुम्ही डायरेक्ट तिकीट कट केलेलं आहे खालच्या लेवलनं. आणि याच्या मला न्याय मिळावा अशी माझी अपेक्षित होती. कारण आता मी जनतेसमोर जाताना माझा अन्याय झाला आहे हे कोल्हापूर जिल्ह्यानं बघितलं आहे. कारण मी पूर्ण वॉर्डापुरतं कधी काम न करता मी कोल्हापूर शहरासाठी काम केलं आहे. एक नगरसेवक शिवसैनिक म्हणून पक्ष वाढीसाठी मी सदैव साहेबांची पाठीशी राहिलेलो आहे. आणि आता मला 100% खात्री आहे जनता माझ्यासोबत राहील. आणि मी एक शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी म्हणूनच मी पुढे जात आहे इलेक्शनसाठी. तर मला खात्री आहे येणाऱ्या 16 तारखेला मी गुलाल घेऊनच महापालिकेत मी आणि माझे मिसेस दोघं सभागृहात असेल. नाही आता कसं आहे, मी काल जसं सांगितलं सगळ्यांचं उत्तर एकच होतं, आम्ही हातबळ आहे. मी आता कोणावर न टीका टिप्पणी करता मला अपेक्षा फक्त आमचे एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडनं मला अपेक्षित आहे, श्रीकांतदादांकडनं अपेक्षित आहे. जे काही पॉझिटिव्ह त्यांच्याकडनं जे निर्णय येतील, मी आज देखील भेटायला त्यासाठी मुंबईला जात आहे. आणि जे त्यांच्याकडनं निर्णय येतील त्या निर्णयाशी मी उद्या निवडून जरी आलो तर मी शिंदे सेनेत आम्ही शिवसेना म्हणून काम करेन. पुढील प्रभाकरांना मतदारांचं मी आव्हान करीन की आतापर्यंत मी गेले 20-25 दिवस घर टू घर लोकांपर्यंत पोचलेलो आहे. एक शिवसेनेचं मी धनुष्यबाण मी लोकांपर्यंत घेऊन पोचलो. कारण मला खात्री होती की मी एक निष्ठावंत शिवसैनिक आणि एकमेव शिवसैनिक मी या कोल्हापुरात शिंदेसाहेबांचा होतो. आणि तिकीट माझी खात्री आहे असं होतं, गॅरंटी होती मला. आणि त्या माध्यमातून मी अहवाल माझा छापलेला आणि मी लोकांना घर टू घर पोचलेलो. तर आता लोकांना माझे प्रभाग क्रमांक 14मधले जे मंगावपेठ, दिलबार तालीम, यादवनगर, शाहूपुरी तालीम, शाहूपुरी, विंडस कॉर्नर, नागाळ पार्क या लोकांना माझं आव्हान असणार आहे. भलेही माझं चिन्ह बदललेलं असेल तर तुमचा राहुल तुमचाच राहुल असणार आहे. आणि ती शिंग माझ्या पाठीशी राहतील. त्याचं कारण म्हणजे आता वेळ अशी आलेली आहे की मला दाखवून देणं गरजेचं पडलेलं आहे. माझ्या मंडळाची ताकद असेल, राधाकृष्ण तरुण मंडळाच्या माध्यमातून असून किंवा माझा मित्र परिवार जे असतील आणि जे माझे शुभचिंतक आणि माझे मतदार आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही दोघं मैदानात उतरलेलो आहे.